गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. तुमचं वेलकम. स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे मकर संक्रांती. तर कालचा आमचा भोगीचा ब्लॉग बघितला नसेल तर तो पण बघून घ्या. आज आमच्याकडे म्हणजे आमच्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये आणि सातारा साईडला ओसा असतो. म्हणजे आम्ही हळदी कुंकू देतो घेतो आणि तो ओसा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आणि ते सगळं असतं. तर ते आम्ही एका मटक्यामध्ये त्याला काय म्हणतो वाडगं असं मटकं असं छोटंसं असं संक्रांती म्हणतात actually त्याला ते छोटं. तर त्याच्यामध्ये ते भरून मग ते एक्सचेंज करतो. तर ते आज आहे ते मंदिरात जाऊन करायचं असतं. तर आज आहे मकर संक्रांती. आज आमच्याकडे पुरणपोळ्याचा स्वयंपाक असतो आणि पुरणपोळ्या आता मी पुरणपोळ्या बनवते आणि मी काय करते तू खाणार ब्लॉग बनवतेस, मी खाणार आहे. मी आता संक्रांतीची तयारी करते पूजेची. तर मी आता पूजेची तयारी करते. मी वाट बघतोय पुरणपोळ्या कधी होतो खाऊन काय तुला तसंही जायचं कामात खाऊन घ्यायचं. तोही ती वाट बघतोय. तुझी कोणती वाट बघतोय? तर तसंही ओसा, ओसा. ओसाची तयारी करायची. तर आम्ही तुम्हाला दाखवतो कसं असतं ते. चलो. तर संक्रांतीचं विशेष काय असतं? काय करतो तुला माहिती आहे दक्षिण पोंगल आहे. हा आज पोंगल आहे. पोंगल पण आहे. आय थिंक ते शेतकरी लोकांचं सेलिब्रेशन म्हणून करतात असं पुढे काहीतरी डे ऑफ आहे. सेलिब्रेशन. कारण का ते बोलतात ना पीक वगैरे निघतं, मग ते तो हा महिना असं असतो की पूर्ण पीक निघतात, चांगला पैशेपाण्याचे व्यवहार सगळे हा होतात. आणि भोगीमध्ये कसं आहे ना की सगळ्या ऍक्च्युली सायंटिफिक विचार असं की सगळ्या भाज्या पोटात जाव्या ज्या की ह्या सीझन मध्ये येतात. हा आणि या सीझन मध्ये उगवतात सीझनल भाज्या. Seasonal भाज्या. आणि आपण युजली तसं खाणं होत नाही, पण भोगीमध्ये सगळ्या भाज्या एकत्र करून ती भाजी खायची असते. भाज्याची भाकर आपण युजली खात नाही, तीळ आपण युजली खात नाही, म्हणून तो त्या दिवशी असं सायंटिफिक आपल्या बॉडीला गरज आहे का वातावरणामध्ये थंडावा असतो आणि ती गरज असते की याने आपली शरीर चांगलं होतं, आरोग्य चांगलं होतं. पण मुंबईत काही थंडी नाही, त्यामुळे आपल्याला एसी लावून खाऊ शकतो. प्रदूषण खूप वाढलेलं आहे, काळजी घे. येस चल. काय काय असं. चला आता तुम्हाला मी दाखवते संक्रांती आणि मम्मीचं दाखवत हा पुरणपोळ्यांचं. आता आमच्याकडे मम्मी बनवत आहे पोळ्याची आमटी, जी बनली जाते त्याला कटाची आमटी. कशी बनतात ती? असं तूर डाळीतून, हरभऱ्याच्या डाळीपासून बनवली जाते. Yes, आता ही तयारी चालू आहे. कढीपत्ता आणि काय मसाले वगैरे टाकलेले आणि हिने पुरण वाटलेलं आहे. अजून बारीक पाहिजे. बारीक पुरण वाटून घ्यावं लागतं. बरोबर. आम्ही शॉर्टकट मारतो. मला थोडीफार माहिती आहे. ऍक्च्युली ते लहानपणी मी आईला ते पुरण ना असं काय म्हणतात यंत्रातून असं काढून द्यायचं, असं गोल गोल फिरवून ना त्याचे छोटे शेवयासारखं पडायचं आणि मग बारीक करायचं, पुरण बारीक करायचं. तर ते मस्त होतं. तर आपली कटाची आमटी रेडी झालेली आहे आणि ही बघा, त्याला आता उकळी फुटेपर्यंत आपण त्याला गरम करणार आहे. तर ही काय करते ऊस टाकू ऊस काय तोडायचं आहे तुकडे करायचे आणि काय खायचे ओसावर टाकायला तुकडे करतो. ठीक आहे. तर तुम्ही गोष्टी मला आजच कळते मी इतक्या वर्षानंतर पण तरी इन्व्हॉल्व्ह झालेलो होतो. आता हे लॉगिंग मुळे ऍटलीस्ट मी इन्व्हॉल्व्ह होतो आणि कळते मला बा हे करतायची वेळी ठीक आहे. म्हणजे संध्यामुळे बायको. तर ह्या संक्रांती आहे, तर ह्या धुवून घेतल्यात व्यवस्थित. ह्याच्यावरती हे असे दोन हे असतात. ऍक्च्युली पंत्या मिळाल्यात कारण की त्याच्या ज्या वाट्या असतात ना त्या नाही मिळाल्या, संपलेल्या. सो ह्याच्यामध्ये ह्या दोन असतात आणि ह्या अशा म्हणजे दोन ह्याच्यावरती ह्या ठेवायच्या असतात, बाकीच्या ह्या 5-5 असतात. तर ह्याच्यात 10 आहेत, 5 माझ्या 5 मम्मीच्या. सो आता ह्याला आपण हळदी कुंकू लावून घेणार आहे आणि आपल्याकडे हे जे काही आहे आता आपल्याकडे हे जे सगळं आहे ना ते एक एक करून आपण ह्याच्यात टाकायचंय. म्हणजे प्रत्येक काय? हे थोडं थोडं. बघ हा हरभरा आहे, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा आहेत, हे ते काय बोलतात त्याला, वोंब्या आहे, वोंब्या बोलतात. हा ऊस आहे, हे तिळगुळ आहे, हे तीळ आहेत, हे तिळगुळ आहेत आणि हे विडे बनवायचे. हे विड्याचं सामान आहे, 5 लागतात. हळकुंड, परत हे काय म्हणतात सुपारी, लवंग, ह्याला काय म्हणतात वेलची आणि खोबरं. हे असं विड्यावरती ठेवायचं असतं. हे विड्यावरती ठेवायचं सामान आहे आणि हे आपलं हे भरायचं सामान आहे. मग ज्यावेळेस आपण मंदिरात जातो त्यावेळेस हा एक एक संक्रांत द्यायची आणि एक्सचेंज करायची आणि हळदी कुंकू घ्यायचं, त्याला बोलतात हळदी कुंकू घेणं असं असतं. तर आता मी हे करते ह्याच्यावरती आणि मग तुम्हाला दाखवतो. तर ही संक्रांत आहे, या संक्रांतीला पण असं मी हळदी कुंकू लावायचंय. मी अशी 5 लावून घेतलेत. 5 कुंकाच्या हे लावून घ्यायच्यात, नाम पडायचं आणि 5 हळदीचे. सो आता कुंकाची झाली, आता ह्याच्या मध्ये मध्ये हळदीचे नाम पडायचे. तर 2 ताटं मी वेगळी केले, ह्याच्यात 5 विडे आहेत आणि ह्या ताटात 5 विडे आहेत. तर आता हे आपण भरूया ह्याच्यात. हे नाही 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 आता नको. ही
स्वतः हे 2 ताटं भरून झालेत. आता विडे भरायचे. अरे याच्यात तीळ नाही का? थांबा, आपण तीळ टाकूया. याच्यात थोडेसे तीळ टाकूया. थोडंसं. स्वतः हे 2 ताटं रेडी झालेत. हे 2 ताटं रेडी झालेत. आता विडे बनवायचे. बनवूया. स्वतः औसे भरून झालेत आणि आता विडे बनवायचे. ही विड्याची पानं आहेत 50-60 आहेत. एका विड्यामध्ये 2 पाने टाकायचे. तर ती विडे आणि त्याच्यासोबत हे सगळं त्याच्यावरती टाकायचं असतं. तर हे ताटात घेतल्यानंतर इकडे तिकडे पसरतं. त्याच्यामुळे मला आम्ही हे अशा पिशव्यामध्ये झिपलॉक मध्ये तो विडा भरून ठेवतो. म्हणजे द्यायला इझी राहतो आणि कॅरी करायला पण इझी राहतो. तर आता आपण ते बनवूया. तर ह्याच्यामध्ये एक टाकणार हे 2 पानं, एक हळकुंड, एक सुपारी, एक खोबरं, एक लवंग, एक वेलची आणि हळदी कुंकू थोडंसं. हळद हे आणि थोडेसे तेल. झाले. 10 विडे बनवायचे. आता अशी 10 विडे बनवून घेते. विड्यामध्ये ना मी खारीकच टाकायला विसरले. खारीक पण टाकायचे. सो खारीक खोबरं. सो फायनली आमचं सगळं झालेलं आहे. म्हणजे आज ओसायला जायचंय. स्वयंपाक झालाय, विड्याचं सगळं रेडी झालंय. दाखवते मी तुम्हाला आणि स्वयंपाक दाखवते. स्वयंपाक पूर्ण सगळ्या मम्मीने केलाय. मी फक्त पुरण वाटून दिलं, बाकी काही नाही केलं. बाकीचं मी ते विड्याचं बघत होते. सो मी ते केलं. स्वयंपाक दाखवते तुम्हाला काय काय केलं. सो मस्तपैकी पुरणपोळी, कुरवडी, अजून कुरवडी, खेकडा भजी, गुळवणी, भात, दूध आमचं होतं गेलं असतं आणि ही कटाची आमटी. सो सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. मम्मी रेडी होते आणि मी इथे विड्याचं पण सगळं भरून घेतलंय. दाखवते. आता ह्या 5 संक्रांती मधल्या 3 संक्रांती इथे ठेवायच्या आहेत. 2 संक्रांती घेऊन जायच्या मंदिरामध्ये. ह्या संक्रांती हे विडे हे थोडंसं जे उरलेलं ते ओटीसाठी आणि थोडे तिळगुळ आणि हे वाटायला. सो अशा प्रकारे हे रेडी आहे. चला आता इथे भरवायचं काम चालू आहे. तिळगुळ घ्या, गोड बोला, सासू सुन्या आनंदात राहा. मला जरा कमी दे. चला आता दे आईला भरवते. अरे बापरे. तिळगुळ घ्या, गोड बोला. आमचं ओसून झालेलं आहे. मस्त झालं दर्शन वगैरे आमचं सगळं. 2 मंदिरात आम्ही जाऊन हो आलो. हो. चला अशी ठीक आहे. मला पण भरवा. अरे हा रे बाबा. तिळगुळ घ्या, गोड बोला. मग सांगायची गरज नाही, चांगलंच बोलतो. हा मोठा जोक ना. बरोबर जोक आहे. खरंच चांगला बोलतो मी. सगळ्यांनी चांगला बोलत असतो. माझ्याशी सगळे वाकडत जातात, पण मी कोणाच्या वाकडत जात. ते आमच्या दोघींना जास्त चांगलं माहितीये. सारखे जोक करू नको. हे आमच्या दोघींना माहितीये की तू किती छान बोलतोस. हा मग आणि आम्ही शिकलोय ना ते तुझ्याकडूनच. गुणी बाळ मी गुणी नवरा गुणी बाळ माझ्यासारखं कुठे भेटणार नाही. आणि इव्हन शिकतोय म्हणजे अजून अर्ध शिकून झालं. अर्ध शिकलो. पूर्ण शिकायचं. मला वाटते पूर्ण पाठशाळा व्हायची. तर अशा पद्धतीने आमची संक्रांत साजरी झाली. आता घरी जाऊन आम्हाला पुरणपोळ्या खायच्या. पुरणपोळ्या पण दाखवतो, पण हा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतो. एंड आम्ही हाच टाकूया. आता घरी जाऊन तुम्हाला पुरणपोळ्या पण दाखवतो. आम्ही अजून जेवलो नाही. आम्ही आता जेवणार, मग पुरणपोळ्या खाणार आणि मग झोपणार. जरा कल्टी झोपणार. येस. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. सो या पुरणपोळ्या दाखवते तुम्हाला. दाखवते खाली आमटी, ही कटाची आमटी, ही गुळवणी, ही कुरवडी, भजी आणि गरमागरम पोळी. आता धीरज खाऊन सांग कसं झालं. सगळा स्वयंपाक A to Z मम्मीने केलेला आहे. मी फक्त पुरण वाटलेलं आहे. वाह वाह वाह. लकी आणि लकी. संध्यानी मला खूप छान साथ दिली आहे. काय साथ दिली? अरे तिचा सहवास हीच माझी साथ. हा ना. अरे वा वा वा. बाय. प्रेम जरा होतो चाललंय. खूप दिवसांनी खातो मी पुरणपोळी. आमटी नेहमी सारखीच मम्मी सुंदर झाली.
पुरणपोळ्या पण मस्त वाटतंय. छान. मम्मीला हेल्प करायला नाही जमलं मला, कारण की मी होते सुगड्या बनवत. हा. त्याच्यामध्ये माझा वेळ तेच गेला. ना, तोपर्यंत मी एवढं आणि ते पण किती मोठं काम होतं, म्हणजे विडे घेणं सगळं रेडी करायला उलट तिने खूप केलं. तिने ते केलं पण मी दोघं. मजा वाटत. म्हणून लवकर उरकलं actually. सहकार्यामुळे झालं. म्हणून लवकर उरकलं आपलं, हा. नाही तर अजूनपर्यंत आपण काहीतरी करतच बसलो असतो. चला घ्या जेवायला तुम्ही तर पण. चला आता आम्ही जेवतो आणि टाटा बाय बाय. ते पण नको होती जेवण एकदा. जेवा बाबा म्हणतील, जेवा एकदाच. कधीपासून जेवणाचं चाललंय, जेवतो 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 जेव. दिवस माझं ताट खातोयस. हा. ते माझं ताट आहे यार.